रघुनंदन का राज तिलक है, राज सिंहासन राम का हक है। राम का होगा राज जगत में, प्रश्न न कोई शक है।
राम के पथ में सबकी पलक है, जीत ये सबके लिए ही सबक है। जय श्री राम के नाम का नारा देता सुनाई अंबर तक है। किसी भी युग में ना हारे मेरे प्यारे राम, बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम, बोलो जय जय श्री राम। सरयू के धारे नाचे दोनों किनारे नाचे, दसों दिशाएं झूम रही यहाँ चांद सितारे नाच रहे मन भक्तों के यहाँ साधु सारे नाच रहे। राम की धुन में हो के मगन सब राम दुलारे नाच रहे पर्वत पे शंकर देवी देवता नाच रहे। अयोध्या अयोध्या आए मेरे प्यारे राम, बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम, बोलो जय जय श्री राम। बाजे मंजीरे और मृदंग हवा में उड़े, केसरिया रंग लौट आए हैं रघुवंशी, सिया लखन हनुमत के संग। मोहन बाजूला जरा ये पण थोडा बाजू जाऊ दे इकडे बा
पाटील आहे ना त्या हे तो श्याम कुठे आहे जरा इथून अशी जागा सोडा हो अशी जागा सोडा इथून थोडी समजा दिसत नाही ना पटेकर हा जरा थांबा जरा 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 साईडला जरा 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 तुम्ही आतमध्ये व्हा जरा आतमध्ये व्हा दर्शन असं असं उभं राहा समोर तुम्ही जरा जरा थांबा जरा थांबा घ्यायची ठरू धरून मी पण करीन पुढे वा जाऊ दे गेली
पिशवी पाहिजे. टाकू दे नंतर बघू. अगरबत्तीची जडे रे. पाचशे करायला पुढे घेतात. हां कोण होते हर्षद टोपे पैसे पण देतो ना. इकडे घराच्या इथे गेल्यावर आपल्या घराच्या इथे गेल्यावर पुढे घेतोय तुम्ही. तिकडे बाकी एक आरती घ्या. चला जरा पुढे जा. आरती झाली का बरं. जा पुढे आरती झाली की चेंज करा. यांना द्या. प्रवीण जा पुढे. प्रवीण या कोणती घ्या. एक आरती हाय टोपी आहे. देतो.
इकडे होता इकडे बघ पुढे होईल एक आरती झाली की चेंज कर आरत्या वाटल्या झाल्या झाली की देऊया ना याला टोपी दे नाना दे हा घे घे चल चल घर जवळ आला घ्या नंतर नंतर नाना लगेच घ्या Aku baik di dalam kamarnya.
गोदीप ब्रह्मरूप ज्योतिषां प्रभुते आरोग्यं देहि मे पुत्रांच सर्वकामार्जिते मे दीपिके देवे नमः सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि पूजा समाप्तिः स्थापयामि फुलानि पाणि सिंपयति सतीरे अपवित्रस् पवित्रवा सर्ववस्ताङ्गत विवाह स्फुटपुण्डलिकाक्षः सपयद्भ्यन्तरशुचिः पूजा द्रव्याणि सम्प्रोक्षः आत्मनञ्च प्रोक्षयेद् रामावर्ते अक्षदालय श्री राममूर्ति देवताभ्यो नमः आवाहनं समर्पयामि आसनस्थाने अक्षतां समर्पयामि मूर्ति इथे काढून घेतली श्री रामदेवताभ्यो नमः पाणी घालायचं पडीने श्री रामदेवताभ्यो नमः पादी हो पाद्यं समर्पयामि श्री रामदेवताभ्यो नमः स्नानीयं बाहु गौरव बालवजने ब्राह्मणों से मुखवादि Mau cái cưa đấy. Hai này thì này. Năm năm này. ini nama
जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात तयारी करत होता चंद्रा त्यावेळेला साधारणपणे 50-60 स्नानं समर्पयामि उष्णोदकस्नानान्ते वैयक्तिक कार्यक्रमाला आपण प्रभू रामचंद्र आपल्या घरी येणार आहेत, चंद्राच्या घरी येणार आहेत, त्यामुळे त्या उत्साहात सहभागी झाला. सगळ्यांचं अनुलोमच्या वतीने मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. अनुलोम मी मांडतो. चंदनं समर्पयामि कुङ्कुमरक्षणा हरिद्रास्वर्णवर्णकुमं सकलः सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि अलङ्करणार्थे अक्षतां समर्पयामि श्रीरामदेवतां नमः पुष्पाणि समर्पयामि अगरबत्ती ओळायची चालू आहे. त्याला पाचशेच मधनं कसं ते सांगितलं तरी चालेल, पण त्यांनाही कळलं पाहिजे की क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर अपराध सहस्रे क्रियेषु शरणेशमया दासोवरविदं ददा सुख संपत्ति पुण्यं दर्शनादः रूपं दे जयं दे यशो दे दिशो दे पुत्रान् दे धनं दे सर्वकामार्जिते मे रामाय देवतां नमः श्रीराम देवतां नमः प्रार्थना पूर्वकः नमस्कार करायचा हा श्री रामदेवतांबे नमः समस्त जनार्दन पूर्वकः नमस्कारोमि कर्पूरगः समायुक्तम्. परंतु ज्यावेळेला आपण सत्ताधारी होतो त्यावेळेला सत्ताधारी झाल्यानंतर एकच होतं, अराजकीय ध्येय होतं. म्हणजे राजकीय हा विषय काही नव्हता, तर सामान्य जनता आणि जास्तीत जास्त त्यावेळेला इथे जे प्रमुख होते ते होते प्रथमेश कोमेंडकर. सगळ्यांना माहिती असतील, काही जण त्यांना आणि प्रथमेश हे खूप चांगलं काम केलं. जवळजवळ 20,000 लोकांना त्यांनी वेगवेगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला घ्या मयुरेश मध्ये पुन्हा परंतु कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2-3-4 लोकांनी आत या जागा नाही यात सगळ्या महिलांना नाही तर उचला. कर्पूराधिकः धूपं समर्पयामि नमस्करोमि सुखकर्ता दुःखहर्ता
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडावा. वेशू नको गुणवंतानंदा, रघुनायका गणेशा. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपवस्रवस्वं. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्तु दिविसीदसादनम्. ओम नमो ओमाभ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युभ्यो नमाशिनेभ्यः. यजाम देवान् यदि शक्नवः महाजायशं समारुषि देवाः. ओम ममत्तु न पर्यमाव सर्वा ममत्तु वातो अपानशर्वान्. शिशिरमिन्द्रा पर्वतायुवनस्तन्नो विश्वे पश्यन्तु देवाः. ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवास्ताय धर्माणि प्रथमान्यासन्न. महिमानश्च यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम निशुसीद गणपते गणेश त्वः महामोवे प्रथम गवीनां. नरुते त्वा क्रियन्ते किञ्जनारे महामर्क्यं भगवन् चित्रमर्जः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. उर्वारुकमेव बन्धनान् यमामृतात्. ओम गौरीर्मिमाय सलिलान् तक्ष एकपदी द्विपदी शाचतुष्पदी अष्टापदी नवपदी बहुऋषि सहस्राक्षरा परमेश्वरयो मन्द. ओम वषष्ठे विष्णुवासा आक्षदन्ने जिपिमिष्ट हव्यं. वर्धन्तु त्वा तिष्ठमिगे यूयं पातु स्वस्तिभिः सदानाम्. ओम राजाधिराजाय प्रसह्य साधिने नमो वै श्रवणाय दुर्वे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं वाणिज्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तवर्यार् ईशा सार्वभौम सार्वहर्षान्तादाय परादाद. पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकदानति तत्पदशश्लोको विहितो मरुता परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे. आविश्यस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्. ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. मंगल मूर्ति जय श्री राम. 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 आणखीन कोणाला ते सांगा ते करत असतात. आणि हा यज्ञ या महिन्याचा झाला आणि त्यांच्या मनात आलं जवळजवळ 7 तास अयोध्येत पोहोचले. लग्नाला घेऊन गेले होते. म्हणजे त्यांचा जेव्हा चालक आला त्या गाडीचा त्याच्या पाया पडतो. 30 तास येताना तर कुठेही थांबायचं नव्हतं. त्यांनी जे काही केलं होतं तर त्या धार्मिक विधीमध्ये कुठेही थांबायचं नाही असं ठरलं होतं. येताना तर अयोध्येत शनिवारी संध्याकाळी बसले आणि 2 दिवसांनी आज पाणी
आणि बाहेर गेल्यावर लावायचंय ना सगळ्यांना बसायला सांग. इकडे या. आत्तीवाला दिसायला हवं. बसू दे ना, इथे पण बसू दे. आत्तीवाल्याला चमकवलंय. आता आम्हाला चमकवायचंय. आपण काढायचा बोल. मोबाईल मध्ये येत आहे. मोबाईल मध्ये नंतर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा येणार आहे. आपण 22 तारखेला गावामध्ये स्थापित केलेलं एक कानडा राजाराम कानडा नावाचं एक मंदिर आहे. मला ही माहिती नवीन होती, पण याही मंदिरात कदाचित कार्यक्रम होणार असेल. तर या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. घरामधल्या सगळ्या कुटुंबाने 11 ते 1 या वेळामध्ये जे जे ठरलेलं असेल त्या मंदिरामध्ये जाऊन कार्यक्रम करायचा आहे. या कार्यक्रमामध्ये रामनामाचा जप आपण करणार आहोत, आरती करणार आहोत, घंटानाद करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रसाद घेऊन जाणार आहोत. हा एक छोटासा कार्यक्रम आहे. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या देवस्थानमध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठरवले गेले. सगळ्यांना फक्त एकच आठवण करून देतो, 13 कोटीचा जप केल्यानंतर समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांनी साक्षात दर्शन दिलं होतं. आपण 11 ते 1 या वेळात 22 जानेवारीला रामनामाचा जप करणार आहोत. संपूर्ण जगात रामनामाचा जप होणार आहे. म्हणजे 13 कोटी पुण्य याची अनुभूती आपल्याला सगळ्यांना प्रभू रामचंद्र देतील, हा माझा तरी विश्वास आहे. तर आपण सगळ्यांनी या रामनामाच्या जपात 22 तारखेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया, एवढंच आवाहन सगळ्यांना करतो आणि इथेच थांबतो. जय जय श्रीराम. उत्साहाच्या भरात एक गोष्ट सांगायची राहिली. या मूर्तीबरोबरच चंद्राजी जाऊ नका. या मूर्तीबरोबरच चंद्राजींना देवेंद्रजींनी एक पत्र पाठवलंय. ते पत्र केवळ चंद्राजींसाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी ते लागू आहे. तर त्याच्यामुळे मी हे पत्र एकदा सगळ्यांना वाचून दाखवतो, त्याच्यानंतर मी थांबतो. चुकून राहून गेलं ते. सस्नेह नमस्कार. इंग्रजी कालगणनेच्या 2024 या नवीन वर्षासोबतच आपल्या सनातन संस्कृतीच्या इतिहासाचेही एक नवीन पर्व सुरू होत आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. परकीय आक्रमकांनी हिंदूंचे मानबिंदू असलेल्या प्रभू श्री रामांच्या जन्मभूमीवर स्थापित असलेल्या मंदिराचा विध्वंस केला होता. हे कृत्य शारीरिक अथवा आर्थिक आक्रमणासाठी नव्हतं, तर या देशातील सनातन संस्कृतीची सन्मान चिन्ह नष्ट करून या देशाच्या अस्मितेला डिवचण्याचा, अपमानित करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न होता. परंतु या सर्वंकष आक्रमणापुढे हिंदू समाजाने कधीही हार मानली नाही. श्री राम जन्मभूमी मुक्त करण्याचा संघर्ष सतत सुरूच राहिला. तब्बल 5 शतके संघर्ष करून अखेर त्याच जागेवर पुन्हा एकदा रामललांना आपण सारेजण विराजमान करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा दिवस अतिशय भाग्ययोग घेऊन येत आहे. प्रभू श्री रामांच्या कृपेने राम जन्मभूमी मुक्तीच्या या संघर्षात किंचितशी आहुती देण्याची सुवर्ण संधी मला सुद्धा लाभली आहे. कारसेवेत सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. अर्थात माझ्यासाठी हा कृतकृत्यतेचा आणि अभिमानाचा क्षण आहे. प्रभू श्री रामांना 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला होता, परंतु त्यांच्या जन्मभूमीवर असलेल्या मंदिराला तर 5 शतके विजनवासात कंठावी लागली. हा विजनवासही आता संपुष्टात आला आहे. संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशा अतिभव्य मंदिरात बाल रामललांची मूर्ती दिमाखाने विराजमान होत आहे. या शुभ मुहूर्ताची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने कोदंडधारी श्री रामांची एक मूर्ती आपणासाठी पाठवत आहे. देशात रामराज्य यायचं असेल तर ही मूर्ती आपल्या नित्य पूजेत असायला हवी. धनुष्यधारी श्रीराम आपल्या नित्य स्मरणात असायला हवे. ही मूर्ती आपल्या कुटुंबियांवर, पुढील पिढ्यांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करीत राहील असा विश्वास वाटतो. धन्यवाद. आपला देवेंद्र फडणवीस.
हे पत्र आहे. या पत्रावरती राम जन्मभूमीचं चित्र आहे आणि त्याच्याचबरोबर देवेंद्रजी कारसेवेला गेले होते तेव्हाचाही फोटो आहे. हे पत्र आपण या काकांतर्फे आपण चंद्राजींना पाठवूया, देऊया. तर म्हणजे या अनुलोमच्या कार्यामध्ये मी सहभागी झालो तो आमचे कानिटकर साहेब त्यांच्यामुळे. कारण कानिटकर साहेबांनी माझं नाव पाटणकर साहेबांना सुचवलं आणि म्हणून मी या सगळ्या प्रक्रियेचा आणि या रचनेचा भाग होऊ शकलो. त्यामुळे या सगळ्या विषयाची सुरुवात ही कानिटकरांपासून झालेली आहे. त्यांना त्या सगळ्याचं क्रेडिट जातं. आज आपण या ठिकाणी अयोध्येतून आलेली आपल्याकडे मूर्ती आणि त्यासाठी आपण सगळ्यांचं सगळ्या प्रकारचं सर्वतोपरी मला सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. या निमित्ताने मयुरीजी पाटणकर यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाही ते आम्हाला करू दे साहेब. कारण याच्या पुढे नंतर काय तो योग येणार नाही. आता योग आहे, करून घेऊया. हां, क्रमप्राप्त आहे ते. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की आमच्या वतीने गावाच्या वतीने आमचे अशोकदादा चव्हाण हे त्यांना थोडंसं सन्मानित करतील. त्यांचा त्यांनी कृपया स्वीकार करावा. नाही करा ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या गावाच्या वतीने. जय श्रीराम. आधी नारळ द्या महाराज. रामचंद्र की हे अहोभाग्य यांच्यामुळे मला लाभलं. त्यामुळे हा त्यांचा सत्कार करणं आपण गावाच्या वतीने क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आपलं ते कर्तव्य आहे आणि म्हणून आपण छोटासा सन्मान त्यांचा केलेला आहे. मला वाटतं आता उपस्थित आपले ज्येष्ठ नागरिक आमचे दादा अशोकदादाजी चव्हाण यांनाही थोडंसं आपण ग्रामस्थांच्या वतीने केलं पाहिजे. दादा सुधाभाऊ या, सुधाभाऊ जोशी या त्यांच्या हस्ते उपस्थित राहिले त्याबद्दल आणि मार्गदर्शन केलं. सगळ्या बाबतीत सहकार्य त्यांचं असतंच आम्हाला. त्यासाठी त्यांचा पण सन्मान करूया. समोर या, समोर. हात फक्त हातात देतो, स्वतः आहे हातात. ऐकता वेळ दादा हातात हातात जय श्रीराम. गेले 3-4 दिवस आपण या कार्यक्रमाची तयारी करत होतो. या तयारीसाठी आमच्या गावातले माझ्या वस्तीमित्रांसह स्थानमित्र जे नियुक्त केलेले आहेत त्या स्थानमित्रांचं मला भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर वाड्यावाड्यांमधले जे वाडी प्रमुख असतील त्या सगळ्यांचं या कार्यासाठी हातभार लागलेला आहे, सहकार्य लाभलेलं आहे. या निमित्ताने मी त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार मानून आजचा हा दर्शन घ्या सगळ्यांनी दर्शन घेऊन जायचंय. तीर्थप्रसाद आणि थोडासा चहा पानाचा कार्यक्रम आहे, त्याचा लाभ घेतल्यानंतरच जायचं आहे. पण सर्वांचे मी आभार मानतो. या निमित्ताने आपण सगळे आपला बहुमोल वेळ दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला. फक्त तीर्थप्रसाद आणि घेऊन जाईल.